तिने जसं तिकडे राहत होती तशी आमच्याकडे पण तिने मुली मिसळून राहावं आणि तसेच काय प्रॉब्लेम निर्माण झाले तर हसत खेळत मिटवावे तेवढीच इच्छा आहे. आणि मुलाला काय सांगा? त्याचा मित्रपरिवार फार मोठा आहे. मित्रपरिवार? हो. तर जसं मित्रांबरोबर तो वागतो तसं आपल्या बायकोबरोबर सुद्धा वागावं. तर तुम्ही सांगा मुलीला काय सल्ला द्याल, आई आणि बाबा? तिच्यामध्ये थोडासा म्हणजे वेळ वगैरे ती पाळत नाही. पाळली पाहिजे. पाळली पाहिजे. तिकडे गेल्यानंतर वेळेचं बंधन पाळावं हेच माझं एक सांगणं आहे. आईचं काय म्हणजे? सगळी जण आहेत तिच्या घरी, सासू सासरे नणंद आहे, दीर आहेत, जाऊ आहे, सगळीच जण आहेत. तिने आनंदाने तिकडे राहावं. वा. आता अजून कोण बोलणार? द्या. ही माझ्या मैत्रिणीची मुलगीच आहे, माझ्या मुलीसारखीच आहे. आणि आम्ही एक वेळेस तिच्याबरोबर महाबळेश्वरला पिकनिकला गेलेलो. खूप एन्जॉय केलं. ती स्वतःहून खूप आम्हाला तिथे हे करत होती, म्हणजे पुढाकार घेऊन खूप छान. म्हणजे परत कधीतरी असंच वेळ यावी अशी नेहमी वाटतं. आता त्या दोघांना जाऊ दे महाबळेश्वर. तुमचं काय सगळीकडे आता? अजून कोण बोलणार? द्या. परत कधी महाबळेश्वरला जायचं का? पाचा तिकडे. मी हे माझे भाऊजी आहे, संतोष भाऊजी. ते घरात आमच्या सगळ्यात शेंडेफळ असल्यामुळे थोडे लाडके आणि हट्टी, जबाबदाऱ्या टाळणारे असे आहेत. पण आता त्यांच्या दोघांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. आणि त्यांनी सगळ्यांशी दोघांनी मिळून मिसळून आणि छान आनंदाने राहावं ही माझी शुभेच्छा त्यांनी दोघांना. अजून कोणी बोलणार? बोला. मी संतोषची बहीण. संतोष जसा लहानपणी हट्टी आणि असा होता आणि तेव्हा त्याचं म्हणणं होतं की जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मला तुझा वॉर्डरोब मिळेल, तुझं सगळं कपड्यांचा सगळं मिळेल, तू जा म्हणजे मला खूप फ्रीडम मिळेल घरामध्ये. पण जेव्हा माझं लग्न झालं त्या क्षणी जाणीव झाली की आम्ही जे कुत्रा मांजरासारखं भांडायचो ते काळ थोडा वेगळा होता. आणि लग्नाच्या वेळी जेव्हा त्याने माझा हात गाडीमध्ये मी आतमध्ये बसलेली असताना पकडला तेव्हा जाणीव झाली की काहीतरी आपलं कुठेतरी राहून गेलं. जे प्रेम करायचं होतं आपण तेव्हा आपण भांडत राहिलो. आणि आता आयुष्याच्या इतक्या थोड्या वेळानंतर जाणीव झाली की नाही, आपण भावंड आहोत, यापुढे तरी त्या निदान चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवणी काढून जगावं. आणि मी पण त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सगळ्यात कोणाला मिस करा? आईला, आत्याला, पप्पांना, काकांना, आजोबा, काका आणि माझा भाऊ. लहान भाऊ. हां, काका काकींना. आत्ताच सगळ्यांच्या डोळ्यात इतकं पाणी आलंय की मला तर ना लग्नाच्या दिवशी तो संध्याकाळचा क्षण असतो ना, हॉलमधून निघतात त्या क्षणाला ह्यांच्या घरी गेलो असं आत्ता वाटायला लागलंय मला. हसत राहा, आनंदी राहा, प्रेम जिव्हाळा असाच एकमेकांबद्दलचा टिकवून ठेवा. आई काळजी करू नका, सगळं छान होणार आहे. हा, एक खेळ खऱ्या खोट्याचा. बघूया उत्तरं कशी येत आहेत. पहिलं विधान आहे, ताई फोनवरून ज्या स्टोरी मिस्टरांना सांगते त्या त्यांना खूप आवडतात. सांगा खरं की खोटं? खरं. खरं आहे. बर. खोटं म्हणजे काय? कसल्या गोष्टी सांगतात? असंच म्हणजे ती नेहमी ऑफिसमध्ये काय झालं सगळं सांगत. हां, सगळं सांगत असते. आणि मग ते एकदा सुरुवात झाली फोनवरती मग 1-1.5 तास ते स्टोरी स्टोरी थांबत नाही. मग एका स्टोरीवरून दुसऱ्या स्टोरीवरती अगदी तिने आदल्या रात्री कुठलं पुस्तक वाचलं त्याची स्टोरी पण ती दुसऱ्या दिवशी मला पूर्ण सांगितली. दुसरं विधान, ताईचा वेळेवर येण्याचा गुण मिस्टरांना खूप आवडत. खोटं. वेळेवर येते ताई. खोटं. खोटं म्हणजे काय? वेळेवर येतच नाही कधी. हा, म्हणजे तिला विचारलं की आता उद्या आपल्याला भेटायचं, तर आपण किती वाजता भेटू? मग आपण जसं सकाळी उठल्यावर ठरतं की आता 12 वाजेपर्यंत तयारी होईल. तर मी तिला सांगतो की 12 वाजता भेटूया. मग ती म्हणते नाही उशीर होईल, आपण 11 वाजताच भेटूया. ओके, मग 1 तास अगोदरचा टाइम देणार आणि 11 नाही 12 नाही डायरेक्ट 1 वाजता येणार. तुम्ही 2 तास काय करता? मग काय फोन करतो, अजून काय, आणि वाट बघतो. तिसरं विधान, मिस्टर लग्नानंतर सुद्धा आईचंच ऐकणार. खरं. खोटं. खरं. अरे तुम्ही का म्हणता खोटं? नाही म्हणजे त्याचा आता चाललेला आहे तिथं आईचं कशाला लुडबुड ते दोघं जणांनी मिळून घेतलं आणि चालेल. हे तुमचं असं म्हणणं आहे की फक्त आता टीव्ही समोर सांगायला तुमच्या बाजूने बोलतात आणि नंतर करायचं तेच करणार आहे. बरं, आधी खरं खोटं मला करायचं नाही,
पण आईने सांगितलं तसं तुम्ही दोघे एकमेकांना सांभाळून घ्या आणि संपूर्ण कुटुंबाला सांभाळून घ्या. महत्वाचं काय, आनंदात सुखानं संसार करा असं म्हणत झी मराठीकडून हा तुम्हा दोघांना आहे.